नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जूनचा कालखंड म्हणजे नवशैक्षणिक वर्षाची सुरुवात. या नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शैक्षणिक प्रवाह, बदलते स्वरूप व भूमिका ही समजून घेऊन या वर्षामध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थ्यांनो, हे 12वीचं वर्ष तुम्हा सर्वांच सौहार्दाचं, सौष्ठवाचं व भरघोस यशाचं जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. गोकुळपट्टीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भय निर्माण करणाऱ्या प्रश्नपत्रिकेत बदल करण्याची गरज निर्माण झाली आणि म्हणूनच मागील वर्षापासून इयत्ता 12वीच्या मराठी या विषयासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी वैविध्यपूर्ण कृतीपत्रिका तयार करण्यात आली. म्हणूनच मराठी हा विषय अभ्यास या ऐवजी भाषाभ्यास म्हणून अधिक विचारात घ्यावयाचा आहे. तर विद्यार्थ्यांनो बघा, भाषा हे विचारांचे, भावनांचे, कल्पनांचे तसेच विचारांचे अभिव्यक्ती माध्यम आहे. व्यक्त व्हा आणि अभिव्यक्त रहा ही काळाची आणि पर्यायानं आजच्या युवकाची गरज आहे. मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाच्या 3 अवस्था आहेत. यापैकी प्रथम बाल्यावस्था, युवकावस्था व वृद्धावस्था. परंतु ह्या मानवी जीवनाची एकमेव एक साजेशी अवस्था म्हणजे ज्या अवस्थेमध्ये विचार व कृती ह्या दोन्हीही एकत्र मिळून असतात आणि ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमची युवकावस्था. या युवकावस्थेमध्ये तुमचे सकारात्मक विचार व कृती यांची सांगड घालून तुम्हाला उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावयाची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीचं पाठ्यपुस्तक आपण घेतलेलंच असेल किंवा PDF स्वरूपामध्ये पुस्तक आपल्याजवळ असेल. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सुरुवातीलाच मराठी युवक भारती इयत्ता 12वी या पुस्तकाचं मुखपृष्ठ दिसत आहे. बघा, पुस्तक हातात घेतल्यानंतर मुखपृष्ठ आपल्याशी संवाद करू लागतो. आपल्या पंचेंद्रियांना आव्हान करत हे मुखपृष्ठ त्याच्या बहिरंगात लपलेलं अंतरंग आपल्याला उलगडून दाखवत असतं. व्यक्तिमत्वाला जसे आयाम असतात तसेच पुस्तकालाही असतात. भाषेचं जर हे पुस्तक तुम्ही बघितलं तर यामध्ये साहित्य, कला व तंत्रज्ञान यांचा वैविध्यपूर्ण असा पट आपणासमोर उभा राहतो. बालभारतीशी नातं असणारा लोगो आपल्याशी संवाद करू लागतो. तसेच या मुखपृष्ठाचं वैशिष्ट्य म्हणजे या मुखपृष्ठावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 8 साहित्यिकांची छायाचित्रे आपणास पाहावयास मिळतात. साहित्य क्षेत्रामध्ये अतुलनीय केलेल्या कार्याबद्दल हा ज्ञानपीठ पुरस्कार इसवी सन 1965 पासून दिला जात आहे. तसेच ह्या 12वीच्या किंवा भाषेच्या मुखपृष्ठाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी तुमचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3ही भाषांचं मुखपृष्ठ एकसारखंच आहे. विद्यार्थ्यांनो, मराठीच्या पुस्तकातून जसा साहित्य आस्वाद घेता येतो तसंच मराठीच्या पुस्तकातून करिअर सेतूही बांधता येतोय आणि याचं जे सगळं चित्रण आहे ते आपल्याला मुखपृष्ठावर दिसतच आहे. या मुखपृष्ठाचे मुखपृष्ठकार आहेत विवेकानंद पाटील. मुखपृष्ठ हे प्रवेशद्वार आहे एका मोठ्या मनोऱ्याचं. एकदा हे प्रवेशद्वार समजलं की मग मनोराही आपलाच आणि नक्षीकामही आपलंच. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनो, इथे तुम्हाला अनुक्रमणिका दिसत आहे. आता सर्वात प्रथम भाषा मराठी. या भाषेची 4 महत्त्वाची कौशल्य आहेत: श्रवण, भाषण, संभाषण, वाचन व लेखन. आणि ही 4ही कौशल्य विद्यार्थ्यांना तुमच्यामध्ये विकसित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्या अनुषंगानं या पाठ्यपुस्तकाचं 6 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. आता या 12वीच्या वर्षामध्ये आपण बघितलं तर आपला संपूर्ण अभ्यासक्रम हा बदललेला आहे आणि म्हणूनच नेमका आता ह्या वर्षामध्ये आपल्याला काय शिकायचे याचा एक ओझरता आढावा आपण घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणामध्ये भाग 1 व 2 गद्य व पद्य एकत्र मिळून आहे. गद्य व पद्य म्हणजेच पाठ व कविता. तर गद्य जर आपण बघितलं तर ही गद्य अतिशय सुंदर, वैचारिक, त्याचप्रमाणे ललित व विनोदी असे लेख या गद्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. अगदी निवडक साहित्यकृती या गद्यामध्ये आपल्याला अभ्यासावयाची आहे. त्यानंतर
कविता म्हणजे पद्य हा भाग जर आपण बघितला तर अगदी काव्यानंदापासून कवितांची सुरुवात होते. संपूर्ण भारतात किंबहुना जगभरात प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्र गीत बहु असोत सुंदर, तर या गीतापासून म्हणजे या कवितेपासून काव्यानंदाची सुरुवात होत आहे. आणि त्यानंतर सुंदर सुंदर गेय अशा कविता आहेत आणि त्या आपण अभ्यासणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाठ्यपुस्तक जर बघितलं असेल तर त्यामध्ये मागील वर्षीचं 12वीचं पाठ्यपुस्तक यामध्ये एकही चित्रांचा समावेश नव्हता. परंतु ह्या वर्षी आपल्याला पाठ्यपुस्तकात सुंदर चित्र दिसतात. त्याच पद्धतीनं इयत्ता 11वीचंही जर तुम्ही पाठ्यपुस्तक पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा चित्रांचा समावेश आहे. याचं एकमेव कारण म्हणजे हे पुस्तक तुम्ही वारंवार बघावं, ते हाताळावं, तसेच त्या चित्रांमध्ये आणि शब्दांमध्ये किती साम्य आहे हे तुम्ही समजून घ्यावं, जाणून घ्यावं. आणि म्हणूनच ह्या वर्षापासून 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये चित्रांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आता भाग 3 बघूया. इयत्ता 11वीमध्ये आपण नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासला. आता ह्या वर्षात आपण कथा हा साहित्य प्रकार अभ्यासणार आहोत. कथेला भारतीय आणि जागतिक साहित्यामध्ये फार मोठी परंपरा आहे. आजही कथा तितक्याच आनंदाने, आवडीने सांगितली जाते व ऐकलीही जाते. तर अशा पद्धतीनं आपण या वर्षभरामध्ये उत्कृष्ट अशा 2 कथा अभ्यासणार आहोत. त्यानंतर भाग 4 हा आहे उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठी म्हणजे इयत्ता 12वीची परीक्षा दिल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही जीवन जगणार आहात त्यावेळेला हा उपयोजित मराठी घटक तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून उपयोजित मराठी हा भाग आपल्याला अभ्यासावयाचा आहे. त्यानंतर भाग 5 हा आहे व्याकरण व लेखन. बघा, आता 12वीची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार आहात. मग अगदी लिपिकपासून तर MPSC UPSC पर्यंत या प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये व्याकरण हा घटक, लेखन हा घटक म्हणजे निबंध लेखन यावर प्रश्न विचारलाच जातो. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून या 12वीच्या वर्षामध्ये आपण व्याकरण व लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर भाग 6. आता हा भाग 6 जर आपण बघितला तर तो आहे परिशिष्टांचा. या परिशिष्टांमध्ये पारिभाषिक शब्द आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावं व त्यांची साहित्यकृती आहे, आणि त्यानंतर शब्दार्थ व वाक्प्रचार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या पाठ्यपुस्तकाचं 6 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे आणि हे 6ही घटक आपण वर्षभरामध्ये अभ्यासणार आहोत. अतिशय सोपा आणि चांगले गुण मिळवून देणारा आणि तसेच विद्यार्थ्यांनो तुमचं मन, बुद्धी, हृदय यांना समृद्ध करणारा असा हा अभ्यासक्रम आहे. आता यानंतर आज आपण आपल्या महत्त्वाच्या घटकाकडे वळणार आहोत. तर बघा, गद्य जो पाठ आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. भाग 1 मधील इयत्ता 12वीचा भाग 1 मधील पाठ क्रमांक 1 आणि या पाठाचं नाव आहे वेगवशता. आता बघा, वेग म्हणजे गती, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही स्पीड असं म्हणता. आणि वशता या शब्दातील मूळ शब्द आहे वश. वश म्हणजे अधीन जाणे, म्हणजेच वेगाच्या अधीन जाणे किंवा वेगाच्या आहारी जाणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिघाई संकटात नाही, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक यासारखी वाक्य आपल्याला रस्त्यानं जाताना रस्त्याच्या कडेला रंगवलेल्या ज्या पाट्या असतात त्या पाट्यांवर आपल्याला वाचावयास मिळतात. त्यानंतर आवरा वेगाला, सावरा जीवनाला, वेग कमी, जीवनाची हमी यासारखी वाक्यही आपण रस्ता सुरक्षा अभियानामध्ये वापरतो. त्यानंतर दरवर्षी आपण रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करतो. पण तरीही दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या वाहनाचा वेग आपण मर्यादित ठेवतो का? कामापुरतेच आणि कामासाठीच आपण वाहने वापरतो का? या आपल्या मनातील प्रश्नांना उत्तर देणारा हा लेख म्हणजेच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा वेगवशता हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर यानंतर बघा, तुम्हाला या स्लाइडमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं छायाचित्र दिसत आहे. आणि वेगवशता हा पाठ जो आहे तर हा लेख सर्वप्रथम दैनिक सकाळमधील जागर या सदरातून प्रकाशित झाला. या सदराचे 2 खंड अक्षरब्रह्म प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. आता
हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण या पाठाचे जे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा थोडक्यात परिचय आणि त्यांनी भूषवलेली जी पदं आहेत ती आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सूचना मला द्यायची की ज्या पद्धतीनं पाठ शिकवत असताना मी प्रगट वाचन करत असते आणि त्यानंतर मग त्यावर स्पष्टीकरण केलं जातं. परंतु आता या ठिकाणी प्रगट वाचन शक्य नाही, म्हणून पाठाची अगदी थोडक्यात मध्यवर्ती कल्पना किंवा त्या पाठाचा आशय आज आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी तुम्ही मात्र घरी तो पाठ अगदी मनपूर्वक वाचायचा आहे. मग तुम्ही मुकवाचन करा किंवा प्रकट वाचन करा, परंतु 2-3 वेळा जेव्हा तुम्ही हा पाठ वाचणार तेव्हा तुम्हाला या पाठाचं अगदी उत्तम रीतीनं आकलन होईल. तर आता बघूया प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा परिचय. प्राचार्य शिवाजीराव अनंतराव भोसले यांचा जन्म 15 जुलै 1927 रोजी झाला व 2010 त्यांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा सातारा येथील कलेढोण या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं शिक्षण MA LLB असं आहे. आता त्यानंतर त्यांनी भूषवलेली पदे, तर सर्वप्रथम 1957 पासून 1963 पर्यंत मुधोजी महाविद्यालय फलटण जिल्हा सातारा येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयाचे ते प्राध्यापक होते. त्यानंतर 1963 पासून मुधोजी महाविद्यालय फलटण येथे प्राचार्य पदाची धुरा त्यांनी सांभाळली. 6 सप्टेंबर 1988 ते 6 सप्टेंबर 1991 या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. आता त्यानंतर या ठिकाणामध्ये बघा आपल्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ग्रंथसंपदा दिसत आहे. अतिशय सुंदर असे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. लालित्यपूर्ण ओघवती अशी भाषाशैली आणि सहज आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला त्यांच्या ग्रंथाचं आकलन होतं. तर आता बघूया त्यांची ग्रंथसंपदा. बघा इथे तुम्हाला पुस्तकांचं जे मुखपृष्ठ दिसत आहे, तर त्यांनी लिहिलेले हे सगळे ग्रंथ आहेत. यामध्ये प्रेरणा, दीपस्तंभ, मुक्तिगाथा महामानवाची, स्वामी विवेकानंद चरित्र चिंतन, यक्षप्रश्न, हितगोष्टी, जागर खंड 1, त्यानंतर त्याच शेजारी जागर खंड 2 आहे, जीवनवेद आणि देशोदेशीचे दार्शनिक. अशा पद्धतीनं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ग्रंथसंपदा आहे. आता त्यानंतर प्रत्यक्ष आता पाठाकडे आपण वळत आहोत. मानवी जीवनामध्ये गतीचं महत्त्व, की जेव्हा आपण गती धारण करतो, वाहनावर जेव्हा आपण स्वार होतो आणि त्या वाहनावर स्वार झाल्यानंतर जी अवास्तव गती आपण धारण करतो ती मनुष्य जीवनासाठी अतिशय धोकादायक अशी ठरते. आज आपल्या सर्वांना सर्वत्र धावणारी वाहनं दिसतात. तसेच प्रत्येक घराच्या समोर आपल्याला वाहन दिसतं. शाळा, कॉलेज, त्यानंतर मंडई, बाजार, कार्यालय अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी आपण वाहनाचा आधार घेतो. पण आता या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतात की ही जी सगळी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आपण जातो, आपला रोजचा वावर असतो, त्या ठिकाणामध्ये जर ती जवळ आहेत, अंतरे जर कमी आहेत, तर वाहन वापरणं आवश्यक आहे का? अर्थात या ठिकाणी म्हणजे लेखकाचा वाहन वापरण्यावर अजिबात आक्षेप नाही, परंतु विनाकाम आणि अति वेग यावर मात्र लेखक आक्षेप घेत आहे की कुठलंही काम नाही आणि आता वेळ घालवायचा आहे म्हणून फेरफटका मारून यायचे किंवा आपल्याकडे श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी वाहन वापरायचे किंवा गरजही नाही परंतु अगदी कर्जबाजारी होऊन ते वाहन घ्यायचे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर मात्र लेखकाचा आक्षेप आहे आणि हे थांबवा असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. तर आता बघूया प्रत्यक्ष पाठामध्ये. आता ह्या पाठातून लेखकानं त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. तर काय काय मत आहे किंवा या पाठाचे महत्त्वाचे कोणते कोणते घटक आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. आता पहिलं लेखक म्हणताय वेग हे गतीचे रूप. अर्थातच वेग हे गतीचं रूप आहे. मानवी जीवन विभागणारे 2 महत्त्वाचे घटक आहेत. त्यातला पहिला घटक म्हणजे स्थिती आणि दुसरा घटक आहे गती. आता बघा, गती जी आहे तर ही फक्त जेव्हा आपण वाहनांवर स्वार होतो तीच गती नाही, तर विचारांची सुद्धा गती आहे. विचारांची गती म्हणजेच प्रगती. जेव्हा सकारात्मक विचार आपल्याकडे असतात आणि त्या सकारात्मक विचाराने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा निश्चितच आपली प्रगती होते. परंतु हीच गती जेव्हा दिशाविहीन असते तेव्हा मात्र आपली अधोगती होते. अक्षम्य आवेग म्हणजे आवश्यक वेगापेक्षा अधिक वेग.
आणि हा अक्षम्य आवेगाला आपल्याला आता कुठेतरी बांध घालावयाचा आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला आलेख दिसतोय. विचारांच्या गतीचा चढता आलेख या ठिकाणात दाखवलेला आहे. जेव्हा सकारात्मक विचारांची गती आपल्यामध्ये असते तेव्हा आपण विविध क्षेत्रात किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात निश्चितच आपली प्रगती होते. पण हेच दिशाविहीन जर गती असेल, नकारात्मक विचार आपल्यामध्ये असतील, नको ते विचारांचं चिंतन मनन आपण करत असू, तेव्हा मात्र आपली अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर बघा, पुढे आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की वाहनांची गरज. आता लेखक आपल्याला म्हणतायत की खरंच तुम्हाला वाहनांची गरज आहे का? आता उदाहरणार्थ या ठिकाणात तुम्हाला चित्र दिसते विद्यार्थ्यांनो, घर आहे. आता घरापासून आपलं शाळा किंवा महाविद्यालय एका टोकाला आहे, दुसऱ्या टोकाला दवाखाना आहे, त्यानंतर तिसऱ्या टोकाला कार्यालय आहे आणि चौथ्या टोकाला मंडई, म्हणजे जी दैनंदिन आपल्या गरजा पुरविणारी जी सगळी वस्तू किंवा जी सगळी साहित्य आपल्याला आणायची असतात, मग ते मंडई, बाजारपेठ असेल किंवा दुकानं असतील. तर म्हणजे आपलं जीवन जे आहे ते दशदिशांना विभागलेलं आहे. मग या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि अंतर कमी करण्यासाठी, वेळेचं नियोजन करण्यासाठी आपण वाहन वापरतो. वाहनाची गरज आहे, हरकत नाही, वाहन वापरलंच पाहिजे. त्यानंतर आता पुढचं जर आपण बघितलं तर पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहतो की वाहन वापरायचे हरकत नाही आहे, परंतु अप्रमाण गती, अवास्तव गती, अनावश्यक गती, की जिथे वाहनावर स्वार झाल्यानंतर गतीला प्रमाणच नाही, ती अवास्तव गती आहे आणि अनावश्यक आहे. म्हणजे आता समजा गर्दीच्या ठिकाणात आपण गेलोय आणि तिथे आपण अगदी वेगानं वाहन चालवतोय, मग कुठेतरी आपण ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण करतोय, त्यानंतर वाहतुकीची कोंडी करतोय. म्हणजे ही अनावश्यक गती, अप्रमाण गती, अवास्तव गती आणि अनावश्यक गती ही गतीबाबतची विकृती आहे, असं लेखक या ठिकाणात स्पष्टपणे सांगत आहे. त्यानंतर बघा, पाठामध्ये आपल्याला अमेरिका व भारतामधील वाहन वापरातील फरक लेखकानं स्पष्ट दाखवलेला आहे. आता अमेरिका जे राष्ट्र आहे आणि आपलं भारत जे आहे, तर या भारतामध्ये वाहन वापरामधील फरक स्पष्ट करताना लेखक म्हणतात की अमेरिकेमध्ये गरज म्हणून वाहन खरेदी केलं जातं, भारतामध्ये हौस व श्रीमंतीचं प्रदर्शन म्हणून वाहन खरेदी केलं जातं. अमेरिकेमध्ये नियमांचं पालन केले जाते, भारतात नियमांचं उल्लंघन केलं जातं. अमेरिकेमध्ये कार्यालय दूर आहेत, भारतामध्ये कार्यालय जवळ आहेत. अमेरिकेमध्ये रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न व एकमार्गी असतात. भारतामध्ये रस्ते अरुंद आहेत, वेडीवाकडी वळणे आहेत. त्यानंतर अमेरिकेमध्ये मर्यादित वाहने आहेत, आपल्याकडे भारतात अमर्यादित वाहने आहेत. अमेरिकेमध्ये आवश्यक तेव्हाच वाहनांचा वापर केला जातो, भारतामध्ये वाहनांचा अनावश्यक वापर केला जातो. अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी आहे, भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे. अमेरिकेमध्ये माणसामाणसातील दुरावा दूर करण्यासाठी वेगाचा आश्रय घेतला जातो, त्याविरुद्ध परिस्थिती आपल्या भारतात आहे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपण वाहन खरेदी करतो. पहा, या ठिकाणामध्ये लेखक आपल्याला स्पष्ट सांगतायत की भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही. का नाही? करण्याची 3 कारणं लेखक आपल्याला सांगतात. पहिलं, आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत आणि कामे फारशी नाहीत. त्यानंतर पुढे बघूया. आता जेव्हा आपण हे वाहन वापरतो तर या वाहनाचे खूप सारे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. वाहनाचा अतिवेग, या अतिवेगामुळे अपघात होण्याची शक्यता असते. आपण वेगवश होतो, परंतु कुठेतरी कालवश होण्याकडेही आपण झुकत असतो. त्यानंतर या वाहनाच्या अतिवापरामुळं आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. कुठेतरी आपण पर्यावरण जे संतुलन आहे ते बिघडवत असतो. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. मग म्हणूनच या ठिकाणामध्ये लेखकानं वाहन वेगाचे दुष्परिणाम सांगितलेले आहेत. त्यातलं पहिलं, चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. हादरे बसून मज्जातंतू, मणके कमकुवत होतात, कमरेची व पाठीची दुखणी वाढतात. आवेग म्हणजेच आत्मघात आणि आत्मघात म्हणजेच अंत. पहा, या ठिकाणामध्ये छायाचित्र आपणास पाहावयास मिळते की कशा पद्धतीनं अतिवेगानं ह्या युवकाचा अपघात झालेला आपणास दिसतोय. म्हणजेच आवेग जो आहे तो आत्मघात आहे, म्हणजेच अंत आहे. आणि शेवटी लेखक
आता पाठाचे तात्पर्य आपल्याला सांगतायत की या पाठाचं महत्त्वाची तात्पर्य काय. तर पहिलं आहे, वाहनाचा आवश्यक तेव्हा जरूर वापर करावा, पण वेग बेताचा असावा. दुसरं, वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की वेळ वाचवण्यासाठी म्हणजे वेळेचं नियोजन करण्यासाठी आपण वाहनाचा वापर करतो. वाहनामुळं आपल्या वेळेचं नियोजन होतं, परंतु मग जो वाचवलेला वेळ आहे तो घालवण्यासाठी पुन्हा आपण वाहनावर स्वार होतो. तसेच सहज फटका मारण्यासाठी जायचे झाल्यास वर्दळीच्या रस्त्यावर न जाता शांत व रमणीय स्थळी जावे. आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. जसं सुरुवातीला आपण पाहिलं की आपण वेळ वाचवतोय, वाहनामुळे आपला वेळ वाचतोय, परंतु मग तो वाचलेला वेळ काय करतो आपण, तो घालवण्यासाठी आपण पुन्हा वाहनावर स्वार होऊन फेरफटका मारण्यासाठी जातो. आता या ठिकाणामध्ये लेखक पाठामध्ये स्पष्ट सांगतायत की तुम्हाला जर फेरफटका मारायचा, इथं उदाहरण लेखकानं असं दिलंय की मग आपण काय करतो की बायकोला गाडीवर बसवतो आणि मग वर्दळीच्या रस्त्यांवर आपण फिरायला जातो. मग वर्दळीच्या रस्त्यांवर गेल्यानंतर साहजिकच वाहतुकीची कोंडी होते आणि ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. मग म्हणून लेखक इथं स्पष्टपणे आपणास सांगतात की जरी तुम्हाला फेरफटका मारण्यासाठी जायचं आहे ना, तर मग धार्मिक स्थळी जा, शांत व रमणीय स्थळी जा. त्यानंतर वाहनावर स्वार व्हावे, परंतु वाहनांना आपल्यावर स्वार होऊ देऊ नका. हे सर्वात महत्त्वाचं. बघा, घरातनं बाहेर पडलो म्हणजे घरातनं जेव्हा आपण दारात येतो तेव्हा लगेचच आपण वाहनावर स्वार होतो. मग इच्छित स्थळी आपण जातो, आपली कामं उरकून पुन्हा आपण घरी येतो. घरी आल्यानंतर पुन्हा दारात वाहन लावलं की त्यानंतर मग आपण घरात येतो. म्हणजे पायी चालणं हा भागच आपण विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून लेखक इथे स्पष्टपणे आपल्याला सांगतात, वाहनांवर स्वार व्हा, परंतु वाहनांना आपल्यावर स्वार होऊ देऊ नका. त्यानंतर वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आणि शेवटी लेखक म्हणतात, उगाच भावना विवश होऊन वेगवश होऊ नये. सर्वात महत्त्वाचं, वेगवश होऊ नये म्हणजेच वेगाच्या आहारी जाऊ नये. त्यानंतर पुढे बघा, वेगवशता या वैचारिक लेखासंबंधी म्हणजे बघा, आता विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आपण बघितले की विनाकाम आणि अतिवेग हा मनुष्य जीवनासाठी अतिशय धोकादायक आहे. आणि जे अनमोल जीवन परमेश्वराने आपल्याला दिलंय ते कुठेतरी आपण आपल्या हाताने संपवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून वाहन जरूर वापरा, परंतु ती कामापुरती वापरा आणि त्याचा वेग हा मर्यादित ठेवा, म्हणजे तुमचं शारीरिक स्वास्थ्य, तुमचं मानसिक स्वास्थ्य हे कायम अबाधित राहील. आता वेगवशता या वैचारिक लेखासंबंधी लेखक म्हणतात की दैनिक सकाळमधून जागर या सदरातून प्रथम प्रकाशित झालेला हा लेख आहे. अक्षरब्रह्म प्रकाशनाने प्रकाशित केलेला जागर खंड 2 मध्ये पृष्ठ क्रमांक 53, पृष्ठ क्रमांक 55 मध्ये याचा समावेश आपल्याला दिसतो. वर्तमान समस्येवर डोळसपणे भाष्य करणारा लेख. म्हणजे बघा, आता जेव्हा प्रथमतः हा लेख दैनिक सकाळ जागर या सदरातून जेव्हा तो प्रकाशित झाला, त्याला आज 25 वर्ष झाली आहे, तरीही ही समस्या म्हणजे वेगवशता ही जी समस्या आहे ही अतिशय ज्वलंत आहे. आणि म्हणून वर्तमान समस्येवर डोळसपणे भाष्य करणारा हा लेख आहे. वाहनाचा वेग, वाहनाची गरज या विषयावर मोकळेपणानं लेखकानं आणि स्पष्ट शब्दांमध्ये चर्चा केलेली आहे. त्याच पद्धतीनं हा पाठ आपण बघतो तर या पाठाची अगदी लालित्यपूर्ण, ओघवती, सहज, सुलभ अशी भाषाशैली आहे. म्हणजे पाठाचं जेव्हा तुम्ही प्रगट वाचन कराल किंवा मुख वाचन कराल तेव्हा अगदी सहजरीतीनं हा पाठ या पाठाचं तुम्हाला आकलन होणार. आणि त्यानंतर या पाठामध्ये आपणास अनुप्रास अलंकार पाहावयास मिळतो. आता त्यानंतर पहा, इथे सदर हा एक लेख प्रकार आलेला आहे. तर ज्याप्रमाणे कथा, कादंबरी, नाटक ही सगळी वाङ्मय साहित्य आहेत, त्याच पद्धतीनं सदर हाही एक लेख प्रकार आहे. आणि मग अगदी ठराविक दिवशी, ठराविक वेळेला आणि ठराविक पानावरच या सदरातून लेखन केलं जातं. त्याच पद्धतीनं या सदर लेखनाला 300 ते 800 शब्दांची शब्दमर्यादा असते. अगदी नवा विचार, नवा विषय या सदर लेखनातून मांडला जातो. त्यानंतर आता जागर हे जे पुस्तक आहे, तर ह्या पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं होतं आणि त्या समारंभामध्ये काही मान्यवरांनी या जागर पुस्तकाविषयी, त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याविषयी काही उद्गार काढलेले आहेत. तर ते उद्गार या ठिकाणात आपण बघणार आहोत. डॉक्टर प्र.ची शेजवलकर हे म्हणतात, प्राचार्यांचे लेख पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे असतात.
त्यांची व्याख्याने लोकांपर्यंत काहीतरी संदेश पोहोचवणारी व सत्सद विवेक बुद्धी जागृत करणारी असतात. त्यांचे लिखाण वाचणाऱ्यांना जीवनमूल्यांच्या वेगळ्या शिक्षणाची गरज नाही या विचारातूनच त्यांच्यावर परिवर्तन घडून येते. त्यानंतर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले म्हणतात, प्राचार्य माणसातील विवेक जागा करून त्याला प्रवृत्तीच्या मार्गावर नेण्याचे काम सातत्याने करीत असतात. आणि त्यानंतर श्री सुरेशचंद्र पाध्ये हे म्हणतात, प्राचार्य भोसले म्हणजे संस्कृतीचा जागल्या आहे. तो सतत जागर करीत असतो. आपल्या अनुभवातून त्यांनी जीवनाचा वेध घेतला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वेगवशता हा पाठ जो आपण अभ्यासलेला आहे, तर या पाठामधील जी क्षमता आहेत आणि त्यानंतर या पाठाचा कसा सहसंबंध आहे तो या ठिकाणात आपण बघणार आहोत. आता प्रथम जी क्षमता आहे ती म्हणजे श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. अभिवाचन व्याख्याने, यातून भाषिक वैशिष्ट्ये आणि वैचारिक मांडणी समजून घेणे. आंतरजालावरून लिंक्स, यूट्यूब व प्रसारमाध्यमे इत्यादी दृकश्राव्य माध्यमातून अपेक्षित व अध्ययनपूरक संदर्भाचा शोध घेऊन ते वापरता येणे. म्हणजे बघा आता सध्या तुम्ही आंतरजालाशी म्हणजे यूट्यूबशी, व्हॉट्सअप ही जी सगळी प्रसारमाध्यमं आहेत याच्या अगदी जवळ आलेला आहात. मग यावर तुम्ही काय करायचं आहे की जी सगळी जी भाषणं आहेत, व्याख्यानं आहेत ही तुम्हाला ऐकायची. म्हणजे तुमचं श्रवण कौशल्य हे विकसित होणार आहे. तुमची श्रवण क्षमता ही अधिक विकसित होणार आहे. त्याच पद्धतीने यूट्यूबला जर तुम्ही पाहिलं तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची खूप सारी व्याख्यानं तुम्हाला यूट्यूबला ऐकावयास मिळतील. त्यानंतर भाषण आणि संभाषण ही क्षमता. तर पाठाचा जो आशय आहे किंवा पाठाचा जो सारांश आहे तुम्हाला तुमच्या शब्दात सादर करता आला पाहिजे. त्यानंतर वाचन क्षमता. साहित्याच्या आस्वादासाठी वाचन करणे. म्हणजे बघा आता लेखकाची जी सगळी वेगवेगळी ग्रंथसंपदा आपण पाहिलेली आहे त्या ग्रंथसंपदेचं वाचन, जर त्या ग्रंथसंपदा तुम्हाला मिळाल्या तर त्याचं निश्चित आवर्जून वाचन करा. म्हणजे तुमची वाचन क्षमता विकसित होणार. त्यानंतर लेखन क्षमता. पाठाच्या आशयाचे व त्या पाठातील विचारांचे आकलन करून घेऊन त्याबाबत स्पष्टीकरणासह आपले मत स्वतःच्या भाषेत समर्पक शब्दात लिहिणे. आता बघा, जो सगळा पाठाचा आशय ज्याचं आकलन तुम्हाला झालंय ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. मग अगदी 10 ओळी लिहा, जास्तीत जास्त 15 ओळी लिहा, परंतु ते लेखन तुम्हाला करायचे. त्यानंतर पाठातील जे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात ते अगदी मराठीच्या वहीमध्ये तुम्ही उतरून काढा. म्हणजे तुमचं लेखन कौशल्य विकसित होणार. त्यानंतर अध्ययन कौशल्य. संगणकावरील उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक ॲप्लिकेशनचा उत्तमरित्या कृतीयुक्त वापर तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे त्यानं तुमचं अध्ययन कौशल्य विकसित होणार. आणि त्यानंतर शेवटची क्षमता किंवा शेवटचं कौशल्य भाषाभ्यास व लेखन. म्हणजे सुचवलेल्या विषयावर निबंध लेखन करता येणे. आता यानंतर पहा, हा पाठ संपल्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्हाला कृतीपत्रिका देण्यात येणार आहे आणि त्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत स्वाध्याय स्वरूपात. मग यामध्ये तुम्हाला निबंधाचा एक विषय दिला जाईल आणि त्यावर किमान 150 ते 200 शब्दामध्ये तुम्हाला तो निबंध लिहिता आलाच पाहिजे. म्हणजेच तुमचं भाषाभ्यास व लेखन हे कौशल्य समृद्ध होईल. तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो आज आपण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा वेगवशता हा पाठ अभ्यासलेला आहे. धन्यवाद.